नमस्कार मंडळी आणि शेतकरी बंधूंनो, निसर्ग ॲग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या फार्मवरील काही कोंबड्याची वैशिष्ट्ये, तसेच आपल्या फार्मवर आता सध्या कोणती कामे चालू आहे. तर मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस आहे, तर आपण सकाळी सकाळी यांना सर्व पक्ष्यांना आपण खाद्य दिले आहे. आता लगेचच आपण पाण्याची भांडी व त्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन व कॅल्शियम असे देणार आहोत. मित्रांनो, तर बघूया आपल्या फार्मची स्वच्छता कशी झाली सकाळी सकाळी आणि आपल्या फार्मवरील काही कोंबड्याची अपडेट व त्यांची वैशिष्ट्ये. मित्रांनो, तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आपण बघूया समोर व्हिडिओमध्ये. तर पाहू शकता मित्रांनो, आपले पक्षी इथे कसे मुक्त संचारमध्ये सोडलेले आहे. मित्रांनो, तर इथे बघू शकता आपण शेणारचा उकिरडा आहे मित्रांनो, जो की आपण इथं तुम्हाला सांगितलं होतं की इथे आपण उकिरडा तयार करणार आहोत. आणि इथे असे सिमेंटचे वायपोल गाडून असं एक मित्रांनो खोपडी तयार करणार आहोत, जेणेकरून आपले पक्षी असे इथे बांबू वगैरे लावून सण्याने इथे पाण्याची व्यवस्था करून इथे आपण थंड वातावरण त्यांना कसं गार मिळेल उन्हाळ्याच्या दिवसात. तर इथे आपण इथे माती दिसू शकते मित्रांनो तुम्हाला, एक खड्ड्यातली खोदून आपण टाकत आहोत. तर इथं आपण काही पालेभाज्या लावणार आहोत मित्रांनो. इकडे बघू शकता आपले मित्रांनो, हा कोंबडा आहे मित्रांनो आपल्या फार्मवरचा ब्रीडर. तर हा खूप मित्रांनो कोंबड्याला ताणतो व मित्रांनो हा दुसऱ्याला फार्मच्या अंदर येऊ देत नाही मित्रांनो, कारण हा तुटून पडतो. तिकडे बघू शकता, तिकडे पक्षी आहे आपले, त्याच्यामध्ये मित्रांनो 2 नर पक्षी आहे आणि एक पठडी आहे मित्रांनो. ते आता मित्रांनो 4.5 महिन्याचे झाले आहे मित्रांनो. आणि इकडे बघू शकता आपले लिंबुनीचे झाडं बऱ्यापैकी पाहू शकता आपल्या, तुम्ही पाहू शकाल. तर इथे लिंब लागली आहे मित्रांनो व इथे आपण पाहू शकता पाणी टाकतो मित्रांनो रोज, जेणेकरून एक थंडावा निर्माण होतो आणि इथं कोंबड्या आपल्या खेळतात मित्रांनो. इथे आपण घरचं पूर्ण खरकटं तसेच मित्रांनो शिळ्या चपात्या असे टाकतो, तर ते मित्रांनो खाते. आणि इकडे बघू शकता आपण, तर इथे फीड आहे मित्रांनो टाकलेला आहे, आपण बऱ्यापैकी खाल्लेला आहे. आता चला मित्रांनो, आपल्या काही कोंबड्याची आपण वैशिष्ट्ये दाखवणार आहोत. तर पाहू शकता मित्रांनो, आपण सकाळी सकाळी पूर्ण स्वच्छता केली आहे फार्मची, कुठेही आपल्याला विष्ठा दिसणार नाही. इकडे आपले पक्षी असे ज्यांना जिथे आराम करायचा तिथे आराम करतात. इकडे बघू शकता मित्रांनो, हा एक कोंबडा, ही एक कोंबडी मित्रांनो. तर इकडे बघू शकता, तर ह्या कोंबडीने आता अंडे चालू आहे मित्रांनो. ह्याच कोंबडीचे आपले हे फार्मवरती जे पक्षी दिसतात पिल्लं, जे की 3 महिन्याची झाली आहेत, तर याच कोंबडीची पिल्लं आहे मित्रांनो. एकदम व्यवस्थित असे पिल्लाचा सांभाळ करते मित्रांनो. आणि इकडे बघू शकता मित्रांनो, ही जी आपण पहिली खुड कोंबडी आहे, ही अंड्यावरती बसवली आहे. तर मित्रांनो, ही कोंबडी पिल्लाला तितकं व्यवस्थित सांभाळत नाही मित्रांनो, पण हिला आपण आता हिच्या जवळील काही अंडे काढून घेतले आहे मित्रांनो. आणि हिला फक्त 10च अंडी दिली आहे पाहू शकता, कारण मित्रांनो हिने मागच्या वेळेला आपले अंडे काही खराब केले होते, त्यामुळे हिला आपण 10च अंडी दिली आहे. आणि ही इथे आता नवीन एक काळी कोंबडी बसवली आहे मित्रांनो, हिला आपण 13 अंडे दिले आहे. आणि ही कोंबडी आहे मित्रांनो आपल्या फार्मवरची, जी की ही अंडी देण्यासाठी इथे बसलेली आहे तिच्याच बाजूला. तरी मित्रांनो, कोंबडी आपली निदान नाही तरी तर 25 ते 26 अंडे देते मित्रांनो. हे अंडी देण्यासाठी कोंबडी एकदम छान आहे मित्रांनो. इथे बघू शकाल, तर ही कोंबडी आपली खुड झाली आहे. आणि हे मित्रांनो, ही कोंबडीसुद्धा आपल्याला 22 ते 24 अंडे देते मित्रांनो पाहू शकता. तर असे मित्रांनो, आपल्या ज्या काही आपल्या पहिल्याच्या ज्या कोंबड्या आहे मित्रांनो निवड झालेल्या, तशा कोंबड्या आपण ठेवाव्या फार्मवरती, जेणेकरून मित्रांनो काय होते की आपल्याला नियमित अंडी मिळत राहते. पाहू शकता अंडी देण्यासाठी आवाज कशा प्रकारे ते कर 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 करत आहे मित्रांनो. हा 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 हा. तर हे बघू शकता मित्रांनो आपले पक्षी, असा पक्षी आहे मित्रांनो आपले. तर इथे बघू शकता
हे कोंबडे आहे मित्रांनो. याच्यापैकी हा कोंबडा खूप आगाऊ आहे मित्रांनो. याच्यापैकी आपल्याला मित्रांनो एक कोंबडा ठेवून घ्यायचा आहे, जो की तुम्हाला आता मी दाखवते. हा वाला मित्रांनो, हा कोंबडा आपल्या फार्मवरती आपण ब्रीडर म्हणून ठेवूया मित्रांनो. कारण हा आतापासूनच मित्रांनो कोंबड्याला ताणतो. बाकी नरपक्षी मित्रांनो आपल्याला विक्री करायची आहे आणि माद्या आपण सर्व ठेवणार आहे मित्रांनो. तर ही कोंबडी बघू शकता आपली. एकदम एक कोंबडी होती मित्रांनो, जी की आपण 10 पिल्लं 15 पिल्लं होते. तर ते कोंबडी आणि पिल्लं मित्रांनो आपण नागपूरला एका आजीला दिली होती. त्यांनी आपल्याला मागणी केली होती, तर आपण त्यांना पार्सल केली होती मित्रांनो. तर बघू शकता हिच्या खाली पण आपण अंडी दिली. बघू शकता मित्रांनो आपण. आणि ही खूड कोंबडी आहे मित्रांनो. ही पण चांगल्या प्रकारे अंडे देते मित्रांनो. आणि ही वाली कोंबडी तर आपल्याला 26, 27, 25, 26, 27 अशापर्यंत मित्रांनो अंडी देते. हे आपल्याला मित्राने दिली होती मित्रांनो. ही एक कोंबडी आणि ती एक कोंबडी अशी मित्राकडून आपण घेऊन आलो होतो मित्रांनो. कारण त्याच्या इथे ज्या काही पूर्वीपासून ज्या कोंबड्या पाळल्या जात होत्या, त्याच्यातल्या ह्या 2 कोंबड्या आपल्याला मित्रांनी दिल्या मित्रांनो. ह्या कोंबडीचा आकार पाहू शकता किती. आणि मित्रांनो सांगायचं झालं तर ह्या 2 कोंबड्या आणि ही एक कोंबडी ही भरपूर अशी अंडी देते मित्रांनो. तर त्यांचं शेल आणि साईज हा बऱ्यापैकी चांगला निघतो मित्रांनो. हिचा घेर पाहू शकता आपण, तर मोठा आहे मित्रांनो. असे पक्षी आपले आराम करतात मित्रांनो. आणि सकाळ सकाळचा व्ह्यू आपला असा. आणि पिंजरा बघू शकता मित्रांनो आपण. पूर्ण स्वच्छता केली आहे मित्रांनो शेडची. तर असे आपलं नियोजन आहे मित्रांनो. बघू शकता पक्षी कसे आनंदात पूर्ण खाद्य खात आहे मित्रांनो. तर असं आपले अपडेट आहे मित्रांनो.